उत्साहाने स्वागत केलंय. फटका इथेही चांगलाय. बॉल चालला हवेस वार्तालाप करत काऊ कॉर्नरला क्लिअर अगोदर लॉंग ऑन, आता काऊ कॉर्नर सलगचा दुसरा षटका. सलग 2 बॉल 2 षटकार. फलंदाज निकेतच्या बॅटमधनं 9 सेकंडला भाऊ. पॉवर प्ले सुरू आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. बॉल धावामध्ये जरूर होता. पॉइंट ट्रॅव्हल होतो. फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग होती. एक साव मिळेल. 13 धावा धावफलकावरती. गोलंदाज चाकवर गोलंदाज अभिला आपण बघतोय. सकाळपासून अभिने आम्हाला खूप चांगली साथ दिली. गुणसंख्या लेखनासाठी तो बसला होता आमच्या सोबत, जो जॉईन झाला होता कॉम्बॉक्स मध्ये. सध्या मात्र आता त्याच्याच वरती प्रतिहल्ले चढवले जात आहेत. आता गुणसंख्या लेखन त्याच्या विरोधात लिहिलं जात आहे. व्हाईट बॉल, अंपायरचा इशारा येतोय. आउटसाइड द लेग स्टिक. टावकुराचा फलंदाज सॅकेटला आपण बघतोय भाऊला. 14 वरती धावफलक. बॉल 3 बॉलचा खेळ बाकी आहे. मेंटेटरी पॉवर त्याचं पहिले षटक मैदानामध्ये सुरू आहे. 2 फिल्डर 30 सगळ्याचा बाहेर. एक बघतो आपण लॉंग ऑफ, बरोबर एक ऑन साइडला असेल वाईडिश काऊ कॉर्नरच्या दिशेने. 30 सगळ्याचा आतमध्ये शॉट मिड ऑन. शॉर्ट लेगचा कव्हर डीप मध्ये असेल. शॉर्ट स्वीपर, शॉर्ट स्क्वेअर लेग. फटका इथे हवेमध्ये होता. प्रयत्न खूप चांगले हो. एका हाताने बॉल अडवलाय. असं बॉल अडवणं खूप कठीण असतं. जेव्हा बॅटची कडा लागते, बॉल मागे जातो, गरंगळत फिरतो. कधी कधी असा चेंडू चकमा देऊन मागे निघून जातो. एक धाव जरूर आली. या सिंगलने धावफलक जाईल. पुढे धावफलकावरती बघतो आपण एकूण धावा 15. 4 बॉल 15 धावा धावफलकावर. इथे फटका हवेत फसलाय. डाऊन द बॉल. फिल्डर एक्स्ट्रा कव्हर. फलंदाज होतोय बाद. त्याच्या बॅटमधनं आले 2 षटकार. तो निकेश डगआउटला. तो पहिला बसला. निकेट सुरुवात बॅटमध्ये 2 षटकार. फक्त हलका खेळून काढला बॉल. शॉर्ट स्क्वेअर लागला. फिल्डर 30 सेकंडच्या आतमध्ये. एक धाव कंप्लीट. एक धावफलक पुढे जाईल. धावफलकावर बघतो आपण एकूण 16 धावा. षटक पहिले संपन्न. एक गडी बाद. धावा धावफलकावरती 16. थोडं का होईना पण षटक मागडं बघायला भेटलं अभिच. जो अभि गुणसंख्या लेखन मध्ये आता अंक लिहत होता, आता त्याच्या विरोधात मध्ये आकडे लिहिले जात आहेत. टार्गेट केलं होतं अभिला. ब्रेक थ्रू त्याने मिळवून जरूर दिला. एक विकेट जरूर त्याला मिळाली. ज्या निकेशने 2 षटकार मारत त्याला त्याने चालतं जरूर केलं, पण तब्बल 16 धावेचं षटक बघायला भेटलं. बघा, जो फिल्डर फिल्डिंग करणार संघाचा बाहेर आहे तो या ओव्हर संपण्याचा आत आला पाहिजे, अन्यथा त्याला मात्र या मॅच मध्ये खेळता येणार नाही. फटका चांगला. गॅप शोधे. पॉवर प्ले सुरू आहे. बॉल चाललाय सीमारेषा बाहेर. देऊन जाईल 4 चौकार.
प्रवीण नाईकसाठी कॅश प्राईज झाले अनिकेत भोईर यांच्याकडनं. जर झेल टिपला तर रोख रक्कम 200 रुपये कॅश प्राईज. तिथे फटका चांगला गॅप आहे. हो, क्रिकेट विथ फुटबॉल पायाने अडवलाय. चांगली फिल्डिंग होती. शॉट एक्स्ट्रा कव्हरला एक जा मिळेल. एक ने धावफलक जाईल पुढे. धावफलकावरती बघतो आपण धावा 21-21 दुहेरी अंक. एक गडी पास झालाय. 21 वरती धावफलक. डावखुरा त्याचा फलंदाज आपण बघतोय रणजित उर्फ भाऊला मैदानावरती. फिल्डिंग मध्ये बदल त्याच्या विरोधात चालवला. मिड विकेटला फिल्डर ढकललाय. लॉंग ऑल असेल, लॉंग ऑफला एक्स्ट्रा कव्हर असेल, शॉटला एक्स्ट्रा कव्हर सज्ज आहे. 3 फिल्डर थर्ड डॅश सगळ्याच्या बाहेर. मिड विकेट डीप मध्ये खेळलाय थोडस. जवळपास स्क्वेअर लेगचा मधोमध. सफल झाला. हो, पॉवर प्ले सूर्य मागे. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगला जाईल सीमा पार. चौकार. चारने अति वेगाने धावफलक पुढे सरकेल आपण बघतोय. 25-25. 3 बॉल 25. 3 बॉल मध्ये 9 खर्च केला. गोलंदाज अरुणचा विचार केला. पहिल्या बॉलवर चौकार, सिंगल, पुन्हा चौकार. पॉवर प्ले सुरू आहे. धावा येणं अनिवार्य. धावांची गरज. दिशा केली चेंज. अगोदर लेफ्ट टर्म राऊंड आहे तर राईट टर्म राऊंड विकेटने मारा करतोय. रणजित साठी हा बॉल. दिशा चेंज केली. लाईन प्लेन चेंज. डॉट बॉल कमबॅक या बॉल वरती अरुणचा. पॉवर प्ले सुरू आहे सध्या मैदानावरती. 3 फिल्डर थर्ड डॅश सगळ्याच्या बाहेर. पहिली विकेट लवकर गमावली. 2 षटकार जरूर बघितल्या पण निकेतच्या बटमध्ये 13 धावा त्याच्या वैयक्तिक. तो लवकर आउट झाला पण तिथल्या मात्र धावांचा वेग अजून थांबला नाही. 25 झाल्यात. सफल झाला पुन्हा एकदा. अपेक्षेपेक्षा खाली राहिलेला बॉल. चौकाराचं प्रत्युत्तर गोलंदाज अरुणने लगेच दिलंय फलंदाज रणजितला. सलग आले 2 डॉट बॉल. वन टू गो. शेवटचा बॉल. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल आणि हा षटका देईल गोलंदाज अरुणचा. 2 डॉट. इथे लाईन प्लेन चेक करावी लागेल. यस, इट इज अ व्हाईट बॉल. अवांतर धाव. 2 बॉल चांगले. अगदी प्रशंसा केली गोलंदाजाची पण त्याचा नंतर हा खराब बॉल. अवांतर पुढे जाईल. 26-26. 26 धावा धावफलकावरती आपण बघतोय सध्या तरी. इथे पुन्हा एकदा तोच प्रयत्न. फसलाय. थर्ड बॉल येतोय. षटक संपन्न. दुसरं. पहिल्या 3 बॉलवर 9, नंतरच्या 3 बॉलवर फक्त 1, ती सुद्धा वाईट सी. षटक संपन्न. 2 षटकागीर. 1 गडी बाद. धावा धावफलकावर 26-13.00 सरासरीने या धावफलकावरती लागत असताना प्रथम फलंदाजी करत असताना मैदानावरती आपण बघतोय शिवांश 11 या संघाच्या. चॅलेंज सीसीआर संघाची. तिसरा षटक मार्गस्थ गोलंदाज कृष्णाचा बॉल. लाईन प्लेन खराब आहे. हातावरती नियंत्रण नाहीये. पंचांचा इशारा. व्हाईट बॉलचा. लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू अवांतरने धावफलकावर भर होईल. धाव संख्या एकूण धावफलकावर लागतायत 27-27.
फटका चांगला आहे, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल इथे मात्र आमच्या समालोचन कक्षाच्या वरती चाललाय. सीमा पार, पंचांचा इशारा, षटकार. थांबायचा अंपायर. मॅच बॉल सापडलेला. मॅच बॉल आला धावा फलकावरती या षटकाराने. 33 धावा. हो, चांगला बॉल आतमध्ये तो टप्पा पडल्यावरती इन स्विंगचा प्रयत्न. खूप चांगला चेंडू होता गोलंदाज कृष्णाचा. एक धाव. खराब चेंडूवरती मोठा फटका, चांगला चेंडूला सन्मान. हेच क्रिकेटचं चित्र आपल्याला नेहमी बघायला भेटतं. जर तुम्ही चांगल्या चेंडूला छेडखानी कराल तर विकेट किंवा डॉट बॉल तुम्हाला खेळावाच लागेल. चांगल्या चेंडूला सन्मान दिला फलंदाज. आपण बघितलं सॅकेटला होता तो म्हणजेच उदय. सिंगल पुढे जाईल 34 वरती. चौथे झाला तो फटका चांगला आहे. ओव्हर द कव्हर इट, ड्रॉप आणि बॉल सीमा पार, चौकार. अडतीस 38. 3 बॉल 38 धावा. षटक आतापर्यंत खूप मागडे राहिला गोलंदाज कृष्णाचा. इथे फटका चांगला आहे. गॅप मोठी आहे, चेस होणार नाही. पहिल्या डब्यावर बॉल, सीमा पार, 4. चार ने 42. एक षटकार, 2 चौकार, एक सिंगल, एक वाईट. तब्बल 16 धावा. फटका इथे इनफिल्डचा वन उडवला. फिल्डर आहेत एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये येत आहेत. चुकी झाली आहे. बॅकअप मागे नाही आहे. तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न, 2 कंप्लीट. तिसरीचा चालवलाय प्रयत्न आणि इथनं बघता बघता 3 धावा धावून पूर्ण केल्यात. चुकीची फिल्डिंग. क्षेत्ररक्षक विचार केला तिथे होते निलेश असं आम्हाला वाटतं. झेल सुटला त्यांच्याकडनं अगोदर. तिथे चौकार आला. आता बॉल सुटला तेव्हाही मात्र 3 धावा आल्या. जिथे 1 होती तिथे 2 एक्स्ट्रा आल्या. धावफलक या 3 ने धावफलकावर आपण बघतो. एकूण 45. 45. शेवटचा बॉल असलेल्या ओव्हर मधला गोलंदाज कृष्णाचा. चांगला ओव्हर पिच. बॅटच्या रडार मध्ये पाठवले बॉलला मिड विकेटचा वर्ण. सीमा पार, अजून एक षटकार.
3 षटकार संपन्न, ड्रीम्स ब्रेक साराय संपन्न. आता स्ट्रॅटेजी रचली जाईल कारण की धावांचा वेग तब्बल 50 अप, 51 धावा फलकावर. 12 बॉलचा खेळ अजून शेष. सेकंडला फलंदाज रणजित, 9 सेकंडला उदय. गोलंदाज ट्रॅकवर आलाय. चौथा फ्रेश गोलंदाज प्रज्वल. फिल्डिंग मध्ये बदल चालवलाय. चला वेळेला द्या, वेळ घेऊ नका प्लीज. अभि, आम्हाला माहिती आहे थोडासा दबाव तुमच्यावरती आहे. अभि खूप गुणसंख्या चांगला करत होता, पण इथे बॉल हवेमध्ये. एसटी रक्षक सेल सेकंड अटेम्प्टला टिपलाय. फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक मैदानावरती दुसरा. रणजित डगआउटला. तसा प्रज्वल आला आणि प्रज्वलने विकेट काढून दिली. ती म्हणजे महत्वपूर्ण क्षणाला मिळालेली विकेट. फलंदाज रणजित परतला डगआउटला. चांगली फटकेबाजी करत होता, साथ देत होता मस्तपैकी तो. मात्र बघितला आपण फलंदाज उदयला. आता त्याला माघार घ्यावी लागते. नवीन फलंदाज गणेश मैदानावरती आलाय. गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा आपण बघतोय. गोलंदाज प्रज्वल पहिल्या बॉलवरती दिलेला मिलोम ब्रेक थ्रू. फटका चांगलाय. हो, बॉल चाललाय मिड विकेटचा वर्ण आणि देऊन जाईल 6 धावा. गणेशने आल्याबरोबर इरादे केले स्पष्ट. ठोकलाय षटकार. धावा 57. धाबलकावरती हो, फटका चांगलाय. लॉंग ऑफ व्यासपीठाला मानवंदना देणारा सलगचा दुसरा दमदार षटकार. Uh, 63 आणि तिसरा जर आला तर विनोदजी केणी साहेबांकडनं 2 कोंबडे. या अगोदर भावेशला आलेत, त्याच्या बॅटमध्ये 3 षटकार बघितले. आता येईल का फलंदाज गणेशच्या बॅटमध्ये? हो, आलाय आलाय, चाललाय. फिल्डर आहेत, पाहतोय, पाहतच राहील. सलगचा तिसरा षटकार. म्हणजे तब्बल आता 4 कोंबडे झाले. अगोदर 2 भावेशला, आता 2 गणेशला. हो, चांगला बॉल, थोडासा आतमध्ये टॅप केला बॉलला. खराब चेंडूवरती मोठे फटके. चांगल्या चेंडूला मात्र हलक्या हाताने खेळून काढलं. टॅप केलं बॉल. एक धाव केली. स्ट्राइक रोटेट झाले फलंदाज. ती मात्र आता उदयकडे. धाव संख्या फुलकर बघतो आपण 5 बॉल एकूण 70 आणि या स्पर्धेचा उच्चांक गाठलाय तो म्हणजे संघ फलंदाजी करत असताना मैदानावरती चॅलेंज सीसी या संघाने तब्बल 70 धावा फलकावरती लावल्यात. फटका इथेही चांगला आहे. फिल्डर लॉंग ऑफ डाऊन दी ग्राउंड. टिपलाय जलबीने संपलाय उदयचा खेळ.
अखेरच्या बॉलवरती मात्र अजून एक विकेट. या स्पर्धेचा तो म्हणजेच फलंदाजी करताना चॅलेंज सीसी या संघाने तब्बल 70 लागल्यात. 6 बॉल शेवटचे. फटका इथे हव्यामध्ये. फिल्डर नाहीये जवळपास. दूरवरला पाठलाग होईल. स्वीपर कव्हर वरून फिल्डर येईल तो पण दुसरीचा प्रयत्न आणि 2 कंप्लीट. फेकाफेकी बॅकअप दूरवर. आता स्ट्राईक पुन्हा एकदा उदयकडे, सॉरी नरेनकडे. तीन धाफलक पुढे जायला धाफलकर बघतोय कुठं पण 73 73 धावा. हो इथे सुद्धा बॉल हवेमध्ये. पॉइंटला बॉल चाललाय. फिल्डर धावतोय. मिसफिल्ड झाली आहे. चुकीची फिल्डिंग. सेकंडचा कॉल. सेकंड कंप्लीट. थर्डचा कॉल नसणार आहे. दोन धाफलक 75 वर. इथे मात्र झेल ड्रॉप. शॉर्ट स्वीपरला झेल ड्रॉप झालाय. मागे बॉल चालला. दुसरीचा प्रयत्न पुन्हा चालवला. बॅकअप चांगला येत आहे. डिपेक्सच्या कव्हर वरनं तोपर्यंत 2 कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न करतोय अखेर नकार. नो फुलटॉस बॉल. स्क्वेअर लेगला फिल्डर चकमा दिलाय. अगोदर आले पुढे. टप्पा पडल्यावर बॉलने घेतलं वलन आणि सरळ सीमा पार चौकार. कारणाचा फलक झाला पडे. धापलकर बघतो आपण. धावा ऐकून 81 धावा. फटका इथेही चांगलाय. फिल्डर आहेत त्याचा आवाका बाहेर. टेनिस बॉल म्हटलं तर अतिरिक्त बाउन्स. टप्पा पडल्यावर उचले घेऊन निघतो लॉंग ऑफ क्लिअर. 4. मात्र चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यावर थोडा बाउन्स. आता रनआउटची संधी. शेवटच्या बॉलवर फलंदाज बाद. अखेर धावा धावफलकावरती एकूण लागल्या 85. स्पर्धेचा उच्चांक गाठलाय. फलंदाजी करताना चॅलेंज सीसी या संघाने तब्बल 86 धावेंचं लक्ष ठेवलंय. ते म्हणजेच शिवांश 11 या संघासमोर. चला लहान मुलांचे एक प्रेक्षणीय मॅच. श्री दत्त सेवा 11 आणि श्री मसोबा 11. चला लहान मुलांचे कॅप्टन यायचं आपण. कॅप्टन या लवकर. श्री दत्त सेवा 11 आणि श्री मसोबा 11.
आणि टॉस जिंकला तो म्हणजेच श्री मसोबा 11 आणि डिसिजन गोलंदाजी हो बॉलिंग करणार आहेत 4 ओव्हरची ती मॅच असेल आणि जसा इथे सामना सुरू होईल मी तुर्तास थांबतो या जाऊया पुन्हा खेळाच्या द्वितीय सत्रामध्ये आणि ऐकूयात आवाज पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन जगदीश पाटील सरांचा आवाज हॅलो धन्यवाद ओमकार पाटील जाऊया मॅचमध्ये जिथे आपल्याला सर्वोच्च धावसंख्या आता चेस करायची आहे मॅचमध्ये चला सामना सुरू होतोय टार्गेट आहे ते 85 पहिलाच बॉल डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत पहिल्या बॉल वरती एकेरी धाव येत असताना मोठी बॅटिंग करावी लागेल या ठिकाणी शिवांश यावेळेस स्टँड अँड डिलिव्हर चेंडू चाललाय आउट ऑफ पार्क षटकार 6 85चा टार्गेट आहे शिवांश 11 संघासमोर पुन्हा एकदा लेडिंग एज फटका हवेमध्ये आणि येथे बी धावा मिळतील त्या 2-2
86 धावसंख्येचं टार्गेट आहे शिवांस टीम समोर. ओ पण एकदा चांगला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. चांगला बॉल अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता. षटकार आल्यानंतर मात्र चांगली चेंडूची पेकी गयत असताना फुलटॉस आणि वा गुड फिल्डिंग. अतिशय चांगला फिल्डिंग पाहायला मिळाला. एक धाव एकच धाव. गुड फिल्डिंग. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये पाहतोय आपल्याला गोलंदाज आता उदय आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. उदयला पाहतोय आपण. फुलटॉस फायदा उठू शकले नाहीये. एकही धावा एका दुका धाबाने काही होणार नाहीये. वाईट बॉल. पंच इशारा करत असताना वाईट बॉलचा इशारा आलाय. पुन्हा एकदा चांगला फटका. डीप मध्ये फिल्डर आहे त्याच्या वाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पार. चौकार. टार्गेट आहे मॅच मध्ये. दुसरे षटक मार्गस्थ उदय. पुन्हा एकदा मोठा पडका खेळायचा होता मात्र नाही आहे. चेंडू अलॉंग द कार्पेट जातो डीप मिड विकेटला. पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर चेंडू जाईल सीमा पार. षटकार. 6 धावा.
चला इथून पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकामध्ये धावा आल्यात त्या फक्त 25 धावा आल्यात. अद्याप 60 धावसंख्येची गरज आहे. 3 मध्ये 60. वाईड बॉल. यावेळेस पुन्हा एकदा पटका पसलाय. झेल टिपलाय. वा सुपर झेल. फलंदाज बाद. हा राहुल पवार कडे जेवढे चेंडू जातील तेवढे चेंडूला 50 रुपये आहेत. गेल्यानंतर पकडणारच तो. हा 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. ते षटकार नाहीये. डॉट बॉल येतात त्यामुळे आता आपल्याला पाहावं लागेल. निलेश भोईर यांना लागोपाठ 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. उडवलाय मात्र नाहीये. फलंदाज बाद. अरुण भोईर आल्यात आता मैदानामध्ये. ओ आल्या आल्या षटकार. व्हॉट अ शॉट. सुपर सिक्सर. हॅलो. अरुण भोईर साठी 3 षटकारांसाठी 1000 रुपये. आउटसाइड ऑफ स्टंप. वाइड बॉल. यास एका अवंतर धाव वाढले. धावा झाल्या त्या 33-33. तिसरा ओव्हर प्रगतीपथावर आहे. 86चं टार्गेट आहे मॅच मध्ये. ओ आता चेंडू डॉट. अजून पण संधी आहे. 3 षटकार 3000. लास्ट टू गो. उडवलाय मात्र ते झेल नाहीये. षटकार.
39 झाल्यात आता गरज आहे ती 47 12 चेंडू 47. चला आता सामना घ्या स्पीडअप करा. 3 वाजल्यात अद्याप आपल्याला याच्यानंतर 3 ते 4 सामने खेळवायचे आहेत. आउट. डॅनियल न्यू बॅटर 12 मध्ये 47 बनवायचे आहेत. पहिलाच बॉल उडवलाय आणि झेल सुटला जातोय. आता 46 धावा बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू एकेरी धाव मात्र एका दुका धावाने काही होणार नाहीये. हा 50 मिळाले. ओके संघाने 85 धावा बनवल्या. 86चं टार्गेट घेऊन मैदानामध्ये उतरत असताना मात्र आता फिल्डर आहेत डिपेक्सच्या कव्हरला. गुड कॅच आणि फलंदाज बाद. चला चला लवकर चला प्लीज. बॅटर आलाय राहुल. ओ पहिलाच बॉल फलंदाज बाद. विकेट.
ओ पुन्हा एकदा फलंदाज बाद दांडी गुल लागोपाठचा दुसरा धक्का या ओव्हरमध्ये. नवीन बॅटर आल्यात विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज हितेश. उडवलाय कोणी नाही आहे जवळपास फक्त एकेरी धाव मिळत असताना अद्याप 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. त्याच्यानंतर लहान मुलांचे सामने होतील. अंडर 10 to अंडर 15 पर्यंत. चला फक्त आता औपचारिकताच आहे या मॅच मध्ये. पाहिलं आपण चॅलेंज सीसी संघ औपचारिकता मॅच मध्ये पाहतोय जेथे चॅलेंज सीसी संघाने 85 धावा केल्या होत्या. 86चं लक्ष शिवांस 11 संघाला पेलता आलं नाही आहे. चांगला बॉल आहे ते मॅच जिंकली आहे चॅलेंज सीसी संघाने. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय तो गणेश.